सदर वृत्त असे की सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग यांच्या मार्फत 50-54 हेडखाली 2024-25 यामध्ये करण्यात आलेले वृक्ष लागवड या वृक्ष लागवडीसाठी ठेकेदाराला 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं। ठेकेदाराने रोप लागवड करावी, त्याची 3 वर्ष निगराणी राखावी, त्याची निंदणी करावी, त्याला आळी करावं, त्याला पाणी द्यावं, टँकरद्वारे 3 वर्ष पाणीपुरवठा करण्याचा त्यांच्या अंदाजपत्रकामध्ये नोंद आहे। परंतु ठेकेदाराने कोणतीही निगा राखली नाही। यामुळे सर्व झालेले वृक्ष लागवड सावदा, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड आणि भुसावळ उपविभागामध्ये पूर्ण नष्ट झाली। याची चौकशी मागणी करण्यात आलेली आहे। या चौकशी अंतिम मुख्य अभियंता नाशिक यांनी अधीक्षक अभियंत्यांना पत्र दिलेलं आहे की तात्काळ चौकशी करून अहवाल 7 दिवसात सादर करावा। परंतु भ्रष्टाचार दडपण्यासाठी नष्ट झालेले रोपं काढून नवीन रोपं लावण्याचं काम चालू आहे। वरील दिलेल्या फोटोमध्ये दिसून येत आहे आज दिनांक 10 जुलै रोजी हे काम चालू आहे। हे सर्व बोगसगिरी व भ्रष्टाचाराच्या माध्यमातून काम दडपण्याचा प्रयत्न चालू आहे। जे वृक्ष लागवड 2024-25 मध्ये झाली तेच वृक्ष ते जतन करणे याचे काम होतं, परंतु ते नष्ट झाल्यामुळे आता तीच रोपे हिरवी आणि जिवंत दाखवण्यासाठी परत लागवडीचे प्रयत्न चालू आहेत। याचे सदर पडताळून चौकशी व्हावी अशी मागणी होती। संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकावं, त्याला जे बिल अदा केलं असेल ते त्याच्याकडून वसूल करण्यात यावं अशी मागणी होती। आपला बातमीदार अशोक बडगे, सावदा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.